या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या किती आहे? किती आहे मित्रांनो? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी 7. भारताला एकूण 7 देशांची सरहद्द भिडते. पुढील प्रश्न आहे, ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतो? कोण करतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, मुख्य कार्यकारी अधिकारी. त्यानंतरचा प्रश्न आहे, विधवा विवाहोत्तेजक मंडळीची स्थापना कोणी केली होती? कोणी केली होती? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, महर्षी धोंडो केशव कर्वे. पुढील प्रश्न आहे, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत? पहिले महाराष्ट्रीयन किंवा पहिले भारतीय जरी विचारलं तरी एकच उत्तर असणार आहे, विनोबा भावे. पर्याय क्रमांक बी, विनोबा भावे. त्यानंतरचा प्रश्न आहे, रक्तामध्ये कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यावर रक्त अधिक लाल दिसते? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन या घटकामुळेच रक्ताला लाल हा रंग प्राप्त झालेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करत असतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आयरिस. आयरिस हा जो भाग आहे तो मानवी डोळ्याच्या आतमध्ये येणाऱ्या किरणांना नियंत्रित करत असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते? कोणी सुरू केले होते? भाऊ महाजन. ठीक आहे, भाऊ महाजन यांनी प्रभाकर हे साप्ताहिक सुरू केले होते. त्यानंतर प्रश्न आहे, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? किती असते? या ठिकाणी पर्याय हा फॅरेनहाईटमध्ये विचारलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, 98.4 फॅरेनहाईट एवढं असते तापमान फॅरेनहाईटमध्ये. जर सेल्सिअस डिग्री सेल्सिअसमध्ये विचारलं तर किती? तर 37 डिग्री. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, बेकिंग पावडर म्हणजे काय? म्हणजे काय? तर सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट हा जो खाण्याचा सोडा आपण खातो तो सोडा असतो सोडियम बायकार्बोनेट, यालाच बेकिंग पावडर असं म्हटलं जातं. पुढील प्रश्न आहे, कोणता दिवस अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो? कोणता दिवस पाळला जातो? 26 जून. 26 जून हा जो दिवस आहे तो अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळण्यात येतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते? किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते? तर मित्रांनो, या ठिकाणी राज्यसभा ही बरखास्त होत नसते कधीच, तर पर्याय क्रमांक डी हे उत्तर असणार आहे, यापैकी नाही. राज्यसभा ही स्थायी असते, कधीच बरखास्त होत नाही. त्यानंतर प्रश्न आहे, कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कोणत्या राज्याशी संबंधित आहे? उत्तर प्रदेश या राज्याशी संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते? कोणत्या घटना दुरुस्तीचे? तर 42वी घटना दुरुस्ती. पर्याय क्रमांक ए, 42वी घटना दुरुस्ती जी आहे तिचं वर्णन मिनी घटना म्हणून केलं जातं. त्यानंतर प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परीक्षेत या ठिकाणी परिच्छेदामध्ये करेक्शन करायचं आहे, मिस्टेक झालेली टायपिंग. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिच्छेदात विस्तृत आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक सी, 51 मध्ये विस्तृत आहेत. 51 मध्ये मूलभूत कर्तव्ये विस्तृत करण्यात आलेली आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हटलं जातं? कोणत्या शहराला म्हटलं जातं? पर्याय क्रमांक बी, इचलकरंजीला महाराष्ट्राचं मँचेस्टर असं म्हटलं जातं. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी हजारो सरोवरांचा देश कोणता? तर दिलेल्या पर्यायांपैकी फिनलँड हा जो देश आहे तो हजारो सरोवरांचा देश आहे.